शहरात लोढी समाजातर्फे गणगौर विवाह सोहळा उत्साहात संपन्न। गणगौर उत्सवातून पारंपरिक राजस्थानी संस्कृतींचे जतन। छायाताई फिरोदिया। गृहिणीच्या रूपात असलेल्या गौरीचे स्मरण करत साजरा होणारा गणगौर अर्थात शिव-पार्वती विवाह सोहळा हा गृहिणीपणाचा, गृहिणींचा सन्मान करणारा उत्सव आहे। यात पारंपरिक राजस्थानी संस्कृतींचे जतन होते, असे प्रतिपादन सहेली ग्रुपच्या श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी केले। शहरातील लोढी साजन समाजातर्फे केशर गुलाब मंगल कार्यालयात गणगौर अर्थात शिव-पार्वती विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी त्या बोलत होत्या। जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्या वतीने या गणगौर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सौ सपना मनीष गुगळे, सौ चैताली वर्धमान पितळे, सौ तेजस्विनी प्रणव बोगावत, सौ आश्लेषा गौरव गांधी या दाम्पत्याच्या हस्ते गणगौरची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी सहेली ग्रुपच्या श्रीमती आशाताई फिरोदिया, रिंकू फिरोदिया, आशा ईश्वर मुनोत, आशा सुरेश मुनोत, जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, ओसवाल पंचायत सभेचे सहसेक्रेटरी संतोष गांधी, बाळासाहेब भंडारी, ॲडव्होकेट विजय मुथा, नितीन शिंगवी, प्रशांत मुथा, अतुल शिंगवी, मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा, कार्याध्यक्ष सत्येन मुथा आदी उपस्थित होते। गणगौरची भव्य वरात काढण्यात आली। बँड पथक, पारंपरिक वेशभूषा केलेल्या या डोक्यावर शिवपार्वतीची मूर्ती घेतलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या। राजस्थानी नृत्य सादर करत महिलांनी वरातीचा आनंद लुटला। केशर गुलाब मंगल कार्यालयात मोठ्या थाटात शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला। पहिल्या दिवशी फळतीज पूजा भक्तिपूर्ण वातावरणात झाली। सौ पुष्पा ललित बनभेरू यांनी सर्व पूजेची व्यवस्था पाहिली। वेदमूर्ती चकोर मुळे गुरुजी यांनी पूजाविधी केला। गणगौर व्रत उत्तर भारतात गुढीपाडव्याच्या पर्वात साजरे केले जाते। या व्रताने पतीची कृपा आपल्यावर राहते आणि कुमारिकांना चांगला पती मिळतो, अशी श्रद्धा आहे। याच दिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्री जातीला सौभाग्य बहाल केले होते। सुवासिनी हे व्रत घेण्यापूर्वी गौरीची स्थापना करतात व त्यांचे पूजन करतात। त्यानंतर गौरीची कथा सांगितली जाते। छायाताई फिरोदिया पुढे म्हणाल्या, राजस्थानी संस्कृतीत गणगौर उत्सवाला मोठी परंपरा आहे। नगरमध्येही गणगौरसारखा पारंपरिक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करून महिला पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचवण्याची कामगिरी श्रद्धेने बजावत आहेत। यानिमित्त सर्वजणी एकत्र येऊन एकमेकींशी संवाद साधून सणाचा आनंद लुटतात। यावर्षी चांगला उत्साह पाहायला मिळाला। आशा मुनोत म्हणाल्या, जैन ओसवाल पंचायत आणि जय आनंद महावीर युवक मंडळाने सण उत्सव एकत्रित साजरे करून महिलांना एकत्र आणण्याची परंपरा सुरू केली आहे। शैलेश मुनोत म्हणाले, गणगौर विवाह सोहळ्यात महिला व युवती दरवर्षी आवर्जून सहभागी होतात। अशा उपक्रमातूनच पूर्वापार चालत असलेल्या परंपरांचे जतन होते, हे महत्त्वाचे। जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक महिला मंडळ व सहेली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले। या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागांमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यांचे व केशर गुलाब मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल किशोर हस्तिमलजी मुनोत नेवासकर परिवाराचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। सालाबादाप्रमाणे जयानंद महावीर युवक मंडळाने गणगौर विवाह म्हणजे ईश्वर पार्वती यांचा विवाह, याच्या ईश्वर पार्वती हे एक प्रेमाचं प्रतीक आहे आणि कुमारिका मुलींना योग्य वर मिळण्यासाठी आणि जे विवाहित आहे त्यांचं वैवाहिक जीवन एकदम सुरळीत चालण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व समाज एकत्र येत असतो। 3 दिवस हा प्रोग्राम चालतो। परवा फळतीज झाली आहे केशर गुलाबमध्येच आणि आजही म्हणजे एक बारात काढून व्यवस्थित गरबा वगैरे महिलांनी खेळून नंतर इथं ईश्वर पार्वतीची पूजा केली जाते, त्यांचा विवाह केला जातो। त्याच्यासाठी भरपूर लोक कन्यादान करण्यासाठी उत्सुक असतात। दरवर्षी 4 जोड्यांना याचे म्हणजे चान्स मिळत असतो आणि ते करतात अगदी म्हणजे मनापासून ते केलं जातं आणि त्याच्यानंतर सगळ्या समाजाच्या महिलांसाठी इथं स्वरूची भोजन असतो आणि सगळे आनंदाने भाग घेतात। जिनेंद्र आज जैन ओसवाल पंचायत भवन व
जय आनंद महावीर युवक मंडळ ट्रस्टतर्फे गणगौर विवाह उत्साहात पार पडला। या विवाह प्रसंगी हा विवाह प्रसंग 3 दिवस चालतो। सगळ्यात आधी फळतीचा कार्यक्रम होतो, त्यावेळेस महिला आणि मुली येऊन इथे पूजा वगैरे करतात। त्यानंतर आज गणगौर विवाह उत्साहात पार पडला। आधी बारात काढण्यात आली आणि त्यानंतर केशर गुलाब मंगल कार्यालयात हा गणगौर विवाह अगदी उत्साहात पार पडला। महिलांची व मुलींची उपस्थिती इथे खूप छान होती आणि दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षी फिरोदिया कुटुंबियांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले आणि इथे भोजन सुद्धा स्वरूची भोजनाची सुद्धा व्यवस्था केली। ती शांतिकुमारजी फिरोदिया ट्रस्टतर्फे इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली। या विवाह प्रसंगी सर्व महिलांनी खूप आनंद साजरा केला व फेर वगैरे धरला आणि आनंदात गणगौर विवाह संपन्न झाला। धन्यवाद। इथे मी सर्वांचे आभार मानते, आयोजकाचे आभार मानते व सर्वांना परत एकदा गणगौर विवाहाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। अहिल्यानगर येथे शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, आनंद ग्रुप, नवी पेठ यांच्या विद्यमाने इथे गणगौर विवाह संपन्न झाला। अतिशय छान पद्धतीने हा विवाह होतो, नेहमीच दरवर्षी होतो, या पण वर्षी खूपच छान विवाह झाला। खूप मोठ्या प्रमाणात समाज आमचा आला होता, जैन समाज मोठ्या प्रमाणात आला होता। आम्ही सगळ्यांनी इथे फेर धरून खूप मजा केली। गणगौर विवाह थाटात संपन्न झाला। आज ओसवाल पंचायत सभा आणि जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे गिनगौर विवाहाचा कार्यक्रम येथे संपन्न झालेला आहे आणि खरोखरच महिला भगिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला सालाबाद प्रमाणे दिलेला आहे। यंदाच्या वर्षी या गिनगौर विवाह कार्यक्रमाकरता गांधी कुटुंबीय तसेच पितळे कुटुंबीय आणि गुगळे कुटुंबीय अशा यांना हा पूजेला बसायचा मान मिळालेला आहे आणि सालाबाद प्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांनी त्यांच्या स्वतःतर्फे शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे ही जेवणाची भोजनाची व्यवस्था येथे केलेली आहे। खरोखरच आज समाजाच्या दृष्टीने एक अत्यंत चांगला दिवस आहे, ज्याकरिता संपूर्ण समाजाच्या महिला मंडळ हे येथे एकत्र आलेलं आहे। या महिला मंडळाला आमच्या समाजाच्या ज्येष्ठ श्रीमती छायाताई फिरोदिया तसेच आशाताई फिरोदिया व इतर सर्व सहेली ग्रुपच्या मेंबर्सनी या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे। या कार्यक्रमाकरता केशर गुलाब मंगल कार्यालयाने हे मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद।